आलू पराठे बनवणं म्हणजे माझा ना छंदच असल्यासारखा प्रकार आहे. आता शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर आलू पराठे म्हणण्यापेक्षा बटाट्याचे पराठे म्हटलेलं कधीही चांगलं. कारण आपण मराठी आहोत. तर छंदच असं का म्हटलं? कारण मला ना पराठे म्हटलं की पहिलं आठवतं ते बटाट्याचे पराठे आठवतात, की हां, मस्त ह्या पद्धतीने करू, त्या पद्धतीने करू. पद्धत वेगळी नसते बटाट्यांच्या पराठ्याची, पण काही नाही का, काही बायका फोडणी देऊन मग ते बटाट्याची भाजी बनवून ते करतात किंवा कधी-कधी नाही सिंपल आपल्याला जास्त मसालेदार वगैरे खाण्याची म्हणजे नसते इच्छा कधी-कधी. तर त्यावेळी आपण सिंपल थोडंसं काहीतरी मसाले वगैरे घालून करतो. कधी-कधी आपल्याला एकदम मसालेदार, चटकदार खायची इच्छा असते. त्यावेळी एकदम मस्त कांदा, कोथिंबीर जसं मी आत्ता करते तसं. कांदा, कोथिंबीर वगैरे घालायचा. असे चटकदार आणि कांदा वगैरे घातल्यानंतर जे क्रंच येतं ना दाताखाली खाताना, तो क्रंच आवडतो ना, म्हणून मला भरपूर कांदा घालून ना पराठे आवडतात. भरपूर कांदा, कोथिंबीर कोथिंबीर पण जेव्हा दाताखाली येते ना, मस्त फ्लेवर येतो त्याचा आणि कोथिंबीर आणि कांद्याशिवाय पराठा चांगला लागत नाही असं मला वाटतं. पण खरं आहे की हे मसालेदार आपल्या मूडनुसार असतं शेवटी, की आपल्याला जर मस्त चमचमीत खायचं हे असलं, इच्छा असली, तर मग हे आपण असे पराठे बनवू शकतो. तर पराठे कसे बनवायचे ते प्रत्येकाच्या घरात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने डिपेंड असतं, की कसं बनवायचं. आमच्यात मी पराठे बनवते ते जास्त मसाले न घालता बनवते ॲक्चुअली. म्हणजे जे हळद, लाल तिखट वगैरे ह्या गोष्टी बेसिक गोष्टी सोडल्या तर मी ते म्हणजे नाही का, हा मसाला घाल, तो मसाला घाल असा प्रकार नसतो. धनेपूड घाल, जिरेपूड घाल हे अजिबात मी वापरत नाही. का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं, की त्यांनी ना अपचन होतं. मसाले आपण जितके जास्त घालू जेवणात, तितकं जास्त अपचनचा त्रास होतो असं मला वाटतं. त्यामुळे मी जितक्या कमी मसाल्यांमध्ये करता येईल, तितक्या कमी मसाल्यांमध्ये करण्याचा ट्राय करत असते. तर असं म्हणजे असं बनवलं ना, की खाल्लं आमच्या घरात पण आता सगळ्यांना हे असेच आवडतात पराठे, की मस्त क्रंची वगैरे दाताखाली येतात असे. कौतुकी म्हणजे कौतुक नाही म्हणू शकत, कारण कौतुकामध्ये ना भरपूर कंजूसी असते. का तर कुणी म्हणायचं, की छान झालंय, मस्त लागतंय. हे नाही, हे कोणी छान लागत नाही. मस्त आहे. मस्त आहे. हा प्रकार असतो आमच्यात. तर कसं आहे, एखाद्यानं चांगलं काहीतरी केलंय, म्हणजे एखाद्याने म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाईनी ना जर चांगली काहीतरी रेसिपी बनवते, तर ती त्यात जीव ओतून बनवत असते. कितीतरी वेळा आपल्या घरातल्यांचा विचार करत असते, की हां, ह्यांना असं आवडतं, त्यांना तसं आवडतं, ह्यांना जरा मीठ जास्त लागतं. असा प्रत्येकाच्या घरातल्या आवडी विचार करून ती कुठलीही भाजी, कुठलीही गोष्ट जे बनवत असते, ती बनवत असते. तर मग एक कौतुक अक्षरशः असं काही म्हणू नका, की "अरे वाह! खूप छान बनवलंयस, तुझ्या हाताला फारच चव आहे" वगैरे हे सगळं नको. इतकं काही कौतुकाची गरज नाहीये. पण "तू आज बनवलंयस, ते छान बनवलंयस." एवढं सांगायला पण कशाची लाज वाटते माणसांना मला खरंच कळत नाही. म्हणतात काय-काय. दे. असं म्हणजे अजून देऊ का? आवडलंय म्हणून मला खायचंय असं नाही, एक्स्ट्रा खातोय असं नाही. नाही आवडलंय, बरं आहे ते, पण ठीक आहे आता खातो दे म्हणतात, खा म्हणतेस तर खातो. हा जो काही प्रकार असतो ना, तो मला कळत नाही. म्हणजे खायचं पण आहे, नावं पण ठेवायची आहेत, चांगलं पण म्हणायचं नाही. म्हणजे त्या बनवणाऱ्यानं स्वतःच्या मुस्काडीत मारून घ्यावीत काय, की कसं बनवलंय, काय बनवलंय, काही माहिती नसतं, काही कोणी सांगण्याचं कष्ट घेत नाही आणि तरी पण बायका आपल्या मुकाटपणे बनवत राहतात. जाऊ दे कौतुकाचा विषय काय हे आयुष्यभर चालत राहणार. बऱ्याचशा बायका आहेत माझ्यासारख्या, की घरातले लोकं कौतुक करत नाहीत म्हणणाऱ्या आणि कौतुक करण्याची आपण अपेक्षा पण करायची नाही. खाल्लं, ठीक आहे, खा, हात धुवा आणि तुम्ही बाहेर जा. आम्हाला चांगलं लागलं, आपण घ्यायचं, खायचं. आपल्याला चांगलं लागलं, बास झालं. बाकीच्यांना त्यांना आवडलंय की नाही आणि थोडे दिवस बघून घ्यायचं, नंतर आपल्या आवडीनुसार करायला स्टार्ट करायचं. मग त्यांना आवडत असेल तर ठीकच आहे. त्यांना काही चेंजेस असले तर तसे चेंजेस करून टाकायचे. जास्त लोड घ्यायचा नाही, जास्त त्यांच्याकडून अपेक्षा करत राहायचं नाही. कारण आपण अपेक्षा करत राहिलो ना, की हे कौतुक करत नाहीत, हे चांगलं म्हणत नाहीत, की आपलं ना जेवण बनवणं बिघडत जातं असं मला वाटतं. कारण आपल्यात तेवढा उत्साह राहत नाही जेवण बनवण्यात. त्यामुळं मग ते जेवण बिघडत जाण्यापेक्षा ना, आपणच आपल्या पाठीवर थाप मारून घेतलेलं कधीही चांगलं. आणि कौतुकाची थाप दुसऱ्याने द्यावी ही अपेक्षा न करणं म्हणजे आयुष्य जगलाय तुम्ही खऱ्या अर्थानं हे समजायचं. तर पराठ्याची रेसिपी मी थोडक्यात सांगते. अ, बटाटे शिजवून घ्यायचे, व्यवस्थित मॅश करायचे, जरा जास्त एखादी शिट्टी एक्स्ट्रा करायची, जरा जास्त शिजवून घ्यायचे आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा टाकला नाही तरी चालतो.
बारीक एकदम चॉप केलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची. त्यामध्ये लाल तिखट जी आपली घाटी मसाला किंवा चटणी वगैरे असते ना, हे टाकलं तर उत्तम. त्याने मस्त त्या त्या घाटी मसाल्यामध्ये ना जवळपास सगळे मसाले असतात. तर तुम्ही एक्स्ट्रा काय मसाले टाकण्याची गरज नाही आहे. म्हणजे वेगळं ही पावडर, ती पावडर. कारण घाटी मसाल्यांमध्ये धणेपूड, जिरेपूड वगैरे हे सगळं म्हणजे जिरे, धने वगैरे मिक्स केलेलं असतात ते चटणी बनवताना. त्यामुळे वेगळं काही घालत बसायचं नाही. चटणी घालायची, मीठ घालायचं आणि हे मस्त हाताने मिक्स करून असं कणिक मळतो तसं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं, मीठ वगैरे व्यवस्थित टाकून. आवडत असेल जरासा आंबटपणा किंवा नाही का जरासं असं टेम्प्टिंग किंवा आवडत असेल तसं तर कधीतरी मी चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालते. तर मी आत्ता काही टाकलेलं नाही आहे, पण तुम्ही वापरा तुम्हाला जर आवडत असेल ह्यातले दोन्हीतले कुठले मसाले तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला. हे सगळं घालायचं, मिक्स करायचं. व्यवस्थित आपण जसं पुरणाच्या पोळीसाठी जसं आपण वाटी करतो तसं ते कणकेची वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये एक मसाल्याचा म्हणजे हात खराब आहे ना, तर तिथंच मग सगळे गोळे वगैरे बनवून घ्यायचे. एक साइजचे व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे बटाट्याच्या त्या स्टफिंगचे आणि त्यानंतर मग आपले कणकेत भरत-भरत हे करत राहायचं आणि जर कांदा टाकत असाल ना, तर फुलणार नाहीत पराठे हे लक्षात ठेवा. चालेल ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा.